जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात गटनिहाय हे आहेत प्रबळ दावेदार। सातारा जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट रचना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रकाशित करण्यात आली। जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात 8 गटांची निर्मिती करण्यात आली। आजच्या बुलेटिनमध्ये 8 जिल्हा परिषद गटातील संभाव्य प्रबळ उमेदवारांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे। श्रीमंत संजीव राजेंची प्रबळ दावेदारी। तरडगाव जिल्हा परिषद गटात गत झालेल्या निवडणुकीत श्रीमंत संजीव राजे यांनी प्रतिनिधित्व केलं होतं। यंदा सुद्धा तरडगाव जिल्हा परिषद गटामधून श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवू शकतात। अन्यथा राजे गटाकडून ज्येष्ठ नेते वसंत काका गायकवाड यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात। त्यांच्या विरोधात महायुतीकडून प्रबळ दावेदार म्हणून युवा नेते अतुल गायकवाड यांची चाचपणी सुरू आहे। महायुतीकडून विक्रम भोसले यांची प्रबळ दावेदारी। साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व गत झालेल्या निवडणुकीमध्ये श्रीमंत शिवांजली राजे संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी केलं होतं। यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून विक्रम भोसले यांचं नाव चर्चेत आहे, तर राजे गटाकडून श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले व पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा भोसले यांची नावं चर्चेत आहेत। श्रीमंत विश्वजित राजे व सागर अभंग यांची प्रबळ दावेदारी। विडणी जिल्हा परिषद गटात प्रबळ दावेदार म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आहे, तर त्यांच्या विरोधात विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर भैया अभंग व निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांची प्रबळ दावेदारी आहे। यासोबतच राजे गटाकडून श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुजवंटे यांची सुद्धा चाचणी सुरू असल्याचं समोर येत आहे। श्रीमंत धीरेंद्र राजे मनोज गावंडे सोबत बापूराव गावडे यांची नावं चर्चेत। गुणवरे जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या माध्यमातून श्रीमंत धीरेंद्र राजे खर्डेकर व मनोज तावडे यांची नावं चर्चेत आहेत, तर राजे गटाकडून बापूराव गावडे, विश्वासदादा गावडे व डॉक्टर शिवाजीराव गावडे यांना उमेदवारी देण्याचा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केला जातोय। बरडमध्ये माणिकराव सोनवलकर व हनुमंतराव सोनवलकर यांच्यात लढत होण्याची शक्यता। बरड जिल्हा परिषद गटात महायुतीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर व भाजपा प्रदेश परिषदेचे संचालक संतोष गावडे व पाटील यांची नावं चर्चेत आहेत, तर राजे गटाकडून दुधेभावीचे पोलीस पाटील हनुमंतराव सोनवलकर अथवा त्यांचे सुपुत्र अॅडव्होकेट अक्षय हनुमंतराव सोनवलकर व फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांची नावं चर्चेत आहेत। सह्याद्री कदम विरुद्ध जयकुमार शिंदे लढत होण्याची शक्यता। कोळकी जिल्हा परिषद गटात राजे गटाकडून माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम अथवा पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे यांची नावं चर्चेत आहेत, तर महायुतीकडून भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे व कोळकीचे माजी उपसरपंच विकास नाळे यांची नावं चर्चेत आली। अॅडव्होकेट सौ जिजामाला यांची प्रबळ दावेदारी। वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीकडून अॅडव्होकेट सौ जिजामाला, रणजितसिंह नाईक निंबाळकर व धनंजय साळुंखे पाटील यांची नावं चर्चेत आहेत, तर राजे गटाकडून बापूराव लोखंडे व किरण साळुंखे पाटील यांची नावं समोर येत आहेत। धैर्यशील अनपट विरुद्ध प्रल्हाद साळुंखे पाटील लढत होण्याची शक्यता। हिंगणगाव जिल्हा परिषद गटात महायुतीकडून ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील तर संतकृपा उद्योग समूहाचे शिल्पकार विलासराव नलवडे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट व युवा नेते डॉक्टर पद्मराज भोईटे यांची नावं चर्चेत समोर येत आहेत। आरक्षण सोडत झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप गट रचना प्रकाशित झाली असून अद्याप आरक्षण सोडत संपन्न झालेली नाही, परंतु गत संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व मतदारसंघ खुले होते। यंदाची निवडणूक ही श्रीमंत रामराजे यांच्या गटासाठी अस्तित्वाची निवडणूक असणार आहे, तर माजी खासदार रणजितसिंह यांच्यासाठी वर्चस्वाची निवडणूक ठरणार आहे। त्यामुळे निवडणूक काळात फलटणचे वातावरण हिवाळा असून सुद्धा तापणार असल्याचं दिसून येत आहे।